आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या आठवड्यात 5 सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि असं सांगितलं जाते की यावेळी डबल इविक्शन होण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया हे वोटिंग ट्रेंड काय म्हणतात. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे सूरजदादा चव्हाण. सूरजला खूप सारे वोटिंग सध्या होताना दिसते, त्याला सपोर्ट खूप सारा मिळताना दिसतोय. सूरज हा पहिल्या क्रमांकावर अगदी थांड मांडून बसलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकरला सुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट मिळताना दिसतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर. वर्षाताई सध्या इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याचा प्रयत्न करतायत. वर्षाताईंचा खेळ काही लोकांना आवडतोय, काही लोकांना अजिबात आवडत नाही. सध्या वर्षाताई या वोटिंग ट्रेंडमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नंबर 4ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकी तांबोळे. निकीबाईंचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये खूप आहे, पण तो थोडासा बराचसा निगेटिव्ह दिसतोय. त्यामुळे निकीबाईंना अजिबात प्रेक्षकांचा सपोर्ट नाही आहे. यानंतर अगदी 5व्या क्रमांकावर तो म्हणजे निकी तांबोळी यांचा जुना मित्र, नवा मित्र. सतत या दोघांची भांडणं होत असतात, त्यामुळे कधी मित्र असतात, कधी शत्रू असतात, परंतु हे एकमेकांचे चांगले मित्रच आहेत. तर अरबाज पटेल हा 5व्या क्रमांकावर आहे. आता कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर मित्रांनो, जर डबल इलेक्शन झालं तर नक्कीच अरबाज पटेल आणि वर्षाताई हे 2 सदस्य जाऊ शकतात अशी तरतरची शक्यता आहे. जर सिंगल इलेक्शन झालं तर इथे मात्र बिग बॉसची कसोटी लागणार आहे. कोणाला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं, वर्षाताई, निकी की अरबाज पटेल? निकीला तर काढणार नाही आणि मला असं वाटतं एकंदरीत अरबाजचा बिग बॉसच्या घरातील गेम पाहता तो खूप सारा कंटेंट देतोय. बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट प्लस वोटिंग प्लस TRP या सगळ्यांना महत्त्व आहे. सध्या अरबाज पटेल हा कंटेंट देतोय, त्या मानाने ताई जास्त कंटेंट देत नाही. ताईंना जरी वोटिंग असली तरी कंटेंटच्या वाईज त्या अरबाजपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे कदाचित वर्षातही या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतात. पण इथे पण कदाचित बिग बॉस ट्विस्ट आणू शकतात. संग्रामदादाच्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली, त्यामुळं असंही असेल की संग्रामदादा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात. यासोबतच वोटिंगनुसार आणखी एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. ते संग्रामदादा जातील, त्यानंतर वर्षाताई किंवा मग अरबाज पटेल या दोघांपैकी कुठला तरी एक सदस्य हा घराबाहेर जाईल. आता बघू डबल इलेक्शन होते की नाही, की हातदुखीमुळे संग्रामलाच घराबाहेर काढतात, की मग वर्षाताई की मग अरबाज पटेल? काय वाटतं तुम्हाला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? जर डबल इलेक्शन झालं तर मग कोणते 2 सदस्य असतील ते घराबाहेर जातील? कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.